तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच मालिकेमध्ये अर्णवच्या बाबांची एंट्री झालेली आहे. हो प्रेक्षकांनो, आपण तर प्रोमो पाहिलेलाच आहे. ईश्वरीने अर्णवच्या बाबांना पाहिलंय, पण अर्णवचे बाबा आता या सगळ्यामध्ये करणार अर्णवला मोठा खुलासा. जो काही आता भूतकाळाचा कच्चा चिठ्ठा आहे, त्या कच्च्या चिठ्ठ्याचा अशा पद्धती अर्णव आणि ईश्वरीच्या समोर आता खुलासा होणार आहे की दोघांचेही भूतकाळ या आता घटनेशी जोडले गेलेले आहेत. ईश्वरीचं सुद्धा आता लाईफ हे सगळं याच्याशी जोडलं गेलंय आणि अर्णवचं पण. मग आता बाबा या सगळ्यामध्ये का असे फिरत आहेत, का ते घरी येत नाहीयेत, का असे वनवासातलं जीवन जगतायत, या सगळ्याचा खुलासा ते स्वतः आता अर्णवच्या समोर करणार आणि भूतकाळाचं भयंकर काळं पान अशा पद्धतीने उलगडणार. नक्की काय घडणार सगळं सविस्तर प्रेक्षकांनो, राजेशला एक्सपोज करण्यासाठी इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. अर्णवला म्हणजे आता इकडे राजेशला घर दाखवण्याच्या निमित्ताने अर्णव आता त्याला आपल्या रूममध्ये घेऊन गेलेला आहे आणि मग रूममध्ये घेऊन गेल्यावरती तो आता त्याला तिकडेच ठेवतो आणि त्यानंतर फोनवरती शिर्केंसोबत बोलत तो बाहेर आलाय. राजेशने आता ती बॅग पाहिलेली आहे. बॅग पाहिल्यावरती त्यातले आता पैसे सुद्धा पाहिलेत. लगेचच तो आता ते बॅग उचलतो आणि त्यातले पैसे पाहायला लागतो. ईश्वरी लगेचच इशारा करते, ते म्हणजे अर्णवला, आणि त्यानंतर इकडे आता अर्णव आलाय. अर्णव आल्यावरती त्यानंतर दोघ जण आतमध्ये आलेत, पण राजेशचं नाटक आता चालूच. इकडे आता ईश्वरी सांगते, तुम्ही कसं काय पैशांच्या बॅगला हात लावलात? यावरती तो सांगतो, नाही मी तुमच्याकडेच ती पैशांची बॅग आता घेऊन येत होतो. खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये कळतच नाही. हेच पैसे आता इकडे तुम्ही मला ऑफर केले होतेत ना, ते मला आठवतंय. म्हणजे ज्या वेळेला हे माझ्याकडे आले होते ना, इकडे मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला हे माझ्याकडे आले होते आणि माझ्याकडे येऊन त्यांनी मला आता पैशाची ऑफर दिली होती आणि ऑफर देऊन या सगळ्यामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही हे पैसे घ्या म्हणून, आणि म्हणून मी हे पैसे पाहिले. तुम्हाला अजूनही शंका वाटते का की मी आता हे नाटक करतोय? अहो खरंच सांगतोय मी तुम्हाला, मला काहीच आठवत नाहीये आणि या पैशाचा मला मोह नाहीये. इकडे आता ईश्वरी विचार करते, नाही म्हणजे माणूस जरी त्याची स्मृती बदलला, त्याला जरी आता आपण असं मान्य केलं की याला आता काही आठवतच नाहीये, पण या सगळ्यामध्ये याला काही आठवत नाही असं जरी विचार केला तरी माणसाची वृत्ती बदलत नाही ना. पैशाच्या बाबतीतली हाव याची बदलत नाहीये. आणि त्यानंतर कुठेतरी आता अर्णव कन्व्हिन्स झालाय की खरंच राजेशला काहीच आठवत नाहीये, पण मात्र आता इकडे ईश्वरी कन्व्हिन्स नाहीये. ईश्वरी आता बरोबर पद्धतीने विचार करते की नाही, काहीही झालं ना तरी सुद्धा या माणसाला आता मला एक्सपोज करायला पाहिजे. हा आत्तापर्यंत अंजली ताईंना तर फसवत होता, पण अर्णव सर पण याच्या झाशामध्ये आलेले आहेत. एक करत सगळ्या घरच्यांना जर काही अडकवलं तर काही खरं नाहीये. ईश्वरीला कोणताच मार्ग दिसत नाहीये, म्हणून ती आता विचार करते ते काही नाहीये. आता ज्या वेळेला सगळे मार्ग खुंटतात त्यावेळेला आपण आता आधार घेतो, तो म्हणजे देवाचा, आणि त्यासाठी ती मंदिरात जाते. इथेच खरी टर्निंग पॉइंट येणार. आणि त्यानंतर तर आपण पाहिलं की ईश्वरी आता इकडे मंदिरात आलेली असताना तिला आता ते बाबा भेटलेत. आधी त्या बाबांना आपण कुठेतरी पाहिले असं तिला वाटतंय, पण आता ते बाबा कोणीतरी जवळचे आहेत असं वाटतंय आणि अचानकपणे तिला आता आठवलेलं आहे. ते म्हणजे आपण पाहिलेला आईच्या सोबतचा त्या माणसाचा फोटो, आणि हेच तर आहेत रमाकांत राजे शिर्के. आणि त्यानंतर ती आता गडबडलेली आहे. तिला लगेचच आठवले की या सगळ्यामध्ये रमाकांत राजे शिर्के म्हणजे अर्णवचे वडील, आणि तिला इतका मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर ती फिरून पुन्हा तिकडे आलेली आहे. एक मिनिट बघा ना, ऐका ना, असं म्हणत ती आता त्याला शोधण्याचा प्रयत्न करते, पण प्रेक्षकांनो तोपर्यंत ते तिकडून निघून गेलेत. आणि त्याच वेळेला आता मात्र ईश्वरी या सगळ्यामध्ये विचार करते, म्हणजे ह्याचे बाबा जिवंत आहेत. त्यावेळेला जरी ईश्वरीची त्याच्यासोबत अजिबात बोलणं झालेलं नसलं किंवा तिला फक्त समजलंय की आता अर्णवचे वडील जिवंत आहेत,
पण याच्यामध्ये त्यांना शोधणं हा खूप मोठा टास्क असतो. त्याच्यातच आता आपण इकडे आता वल्लरी श्रीकांतला भेटायला आलेली आहे. ज्या वेळेला वल्लरी श्रीकांतला भेटायला येते आणि त्यावरती श्रीकांत म्हणतो, तुमच्यामुळे मला या सगळ्यामध्ये असं लपत छपत फिरायला लागतंय. यावरती मग आता ती सांगायला लागते, हे बघा, तुम्हाला जर का हे सगळं बंद करायचं असेल किंवा हे सगळं क्लोज करायचं असेल तर त्यावेळेचे निगेटिव्ह आणि सगळं माझ्याकडे द्या. म्हणजे आता श्रीकांत धुमाळ सुद्धा आपल्याकडे काहीतरी गोष्टी अशा राखून आहे की ज्याच्यामुळे वल्लरी त्याला आता घाबरत आहे म्हणा, किंवा आता वल्लरी या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे जरा तरी घाबरून आहे. त्यावरती तो सांगायला लागतो, मुळातच मी जर का हे सगळं दिलं ना तर माझ्या आयुष्याची तू बाई वाट लावून टाकशील. मुळातच हे सगळं माझ्या हातात आहे, म्हणून फक्त तू मला आता जिवंत ठेवलंयस, नाहीतर आता कधीच हे करून टाकलं असतं. आणि एक विचार कर, जर का या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा तू मला मारण्याचा जरी प्रयत्न केलास तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने ते पुरावे ठेवलेत ना की आता जरी मी गेलो तरी ते पुरावे अर्णवराजे शिर्के यांच्यापर्यंत पोहोचतील आणि तुझा आता कायमचा खेळ संपेल. इकडे आता चांगलीच वल्लरी चिडले आणि याला तर मला संपवायलाच पाहिजे. पण कसं संपवायचं? याने जर का खरंच असा काही ट्रॅप रचून ठेवला असेल की ज्याच्यामुळे माझे आता सगळे पुरावे अर्णवपर्यंत पोहोचतील तर मात्र माझं काही खरं नाहीये. काय करायचं ती आता पुरती गोंधळून गेलेली आहे. बरं, तो इकडे आता ईश्वरी लगेचच अर्णवला काहीतरी सत्य सांगायचा प्रयत्न करते. ईश्वरी अर्णवला मात्र आता सांगत आहे की मुळातच मी आता ज्या वेळेला मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेला मी आता बाबांना पाहिलंय. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगतोय, काय बोलतेस तू? त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, हो, जे काही मी आता बोलत आहे ना ते 100% आता खरं आहे. जर का तुम्हाला विश्वास नसेल ना तर या सगळ्यामध्ये आपण त्या मंदिरात जाऊन तिकडे आता शोध घेऊया. त्यानंतर मामा तिकडे आलेत आणि मामा म्हणतात, काय चाललंय तरी काय? त्यावरती मग आता अर्णव आता घडलेली सगळी घटना सांगायला लागतो. म्हणजे ईश्वरीने जे काही बोलले ते सगळं ऐकल्यावरती मामा आता सांगायला लागतात, खरं सांगू का अर्णव, तर तुझे वडील ज्या वेळेला हे घर सोडून गेले ना त्याच वेळेला मुळात म्हणजे तुझ्या आईने स्वतःला संपवलं. त्यानंतर त्यांनी इतक्या गिल्टमध्ये गेले होते ना की त्यानंतर मग त्यांचं काय झालं हे आपल्या कुणालाच कळलं नाही. ते गेले अशी अफवा पसरवली गेली होती, पण आता आपल्याला त्यातलं 100% काहीच माहीत नाहीये. कदाचित जर का ईश्वरी हे सगळं बोलत असेल ना तर आता मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू त्यांचा एकदा शोध घ्यावास. त्यानंतर खरा भूतकाळ समोर येईल, खरा गुन्हेगार समोर येईल. अर्णव चिडलाय आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. मामा, तुझी मदत पाहिजे मला. मामा म्हणतात, माझी जी मदत हवी असेल ना ती मदत मी करणार. मामांना माहित नाहीये की या सगळ्याच्या मागे वल्लरी. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी पुन्हा एकदा त्याच मंदिरात आली. पुजाऱ्यांच्याकडे विचारपूस केल्यावरती मग मात्र ईश्वरीला आता त्या माणसाचं म्हणजेच रमाकांत राजे शिर्के यांचं सत्य समजलंय आणि पुन्हा एकदा ईश्वरीने त्यांची भेट घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी रमाकांत राजे शिर्के यांना आता कन्व्हिन्स करते आणि त्यानंतर मग आता ती त्यांना सांगायला लागते, मुळातच तुमच्या बायकोचं आयुष्य तुमच्यामुळे बर्बाद झालं म्हणून तुम्ही पळत आहात ना, पण तुमच्या या पळ काढण्यामुळे आणि सत्य न सांगण्यामुळे तुमच्या मुलाचं वर्तमान खराब होतंय. तुम्हाला जरी समजत नसलं तरी तुमच्या एका गोष्टीमुळे तुमच्या मुलाचा वर्तमान ठीक होऊ शकतो. यावरती ते म्हणतात, काय बोलतेस तू बाळा? यावरती ती सांगते, मी तुम्हाला ओळखलंय, रमाकांत राजे शिर्के, आणि मी आहे तुमची सून. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच, कारण तुमच्या एका ह्याच्यावरती माझा आणि माझ्या नवऱ्याचा पूर्णपणे आता भूतकाळ जो आहे तो एक वर्तमानात बदल चालत आहे. म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही जर का सत्य सांगितलं तर आमचं आयुष्य ठीक होऊ शकतं. मुळातच आमच्यामधलं म्हणजे आमचं जे काही मॅरिड लाईफ आहे ते एका या घटनेवरती येऊन अडकले. कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुमच्यावरती आरोप करण्यात आले पण त्यावेळेला सोबत असलेली माझी आई पण भरडली गेली. आता मात्र इकडे रमाकांत राजे शिर्के यांना धक्का
बस आणि त्यानंतर ईश्वरी तो फोटो दाखवते. फोटो दाखवल्यावरती मग मात्र त्यांना मोठा धक्का बसलाय. बाळा, ही तुझी आई? यावरती मग ती हो, आणि त्याचमुळे आता इकडे आमच्या दोघांच्या मधलं लग्न मोडण्याची वेळ आली. जोपर्यंत मी सिद्ध करत नाहीये की माझ्या आईचा काही दोष नाहीये, तोपर्यंत आम्ही दोघं जण कधीही एकत्र येऊ शकत नाही आहोत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रमाकांत सांगतात, ठीक आहे बाळा, तू काळजी करू नकोस. मी नक्कीच तुझ्या म्हणजे मी नक्कीच माझ्या मुलाला भेटेन, पण या सगळ्यामध्ये तो माझ्यावरती कितपत विश्वास ठेवेल यावरती ईश्वरी सांगते, तुम्ही एकदा भेटून जे काही सत्य आहे ते सांगा. या सगळ्याच्या मागे कोण आहे, तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा, आणि माझ्या आईसोबत तुमचा काही संबंध नाहीये हे पण सांगा. त्यानंतर रमाकांत आता मात्र ईश्वरीला, अर्णवला आपल्याला भेटायला एका ठिकाणी बोलवत, आणि त्यानंतर ज्या ठिकाणी मग आता इकडे या सगळे सांगितलेलं आहे ईश्वरीला, रमाकांत राजे शिर्के यांनी आता भेटण्यासाठी त्याच ठिकाणी आता मात्र अर्णवला घेऊन जेव्हा ती गेलेली आहे, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना पाहिल्यावरती अर्णवच्या पायाखालची जमीन हादरले. आणि त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, हेच सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलेलं होतं. मुळातच या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या बाबांच्या सोबत आता क्लिअर करून घ्या. मुळातच अर्णवला या सगळ्यामध्ये आता बाबांना पाहिल्यावरतीच इतका मोठा धक्का बसलेला आहे की काय बोलावं हेच त्याला कळत नाहीये. आणि त्याच वेळेला बाबा आता सांगायला लागतात, मुळातच मी इथे फक्त तुला इतकंच सांगायला आलेलो आहे की आता तुझी म्हणजे हिची आई ती सुप्रिया मात्र आता या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. मी तिला ॲक्च्युली ओळखत पण नव्हतो. मुळातच या सगळ्यामध्ये आता त्याच दिवशी पहिल्यांदा मी तिला पाहिलं, आणि आता काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या दोघांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा अडकाठी यायला नको. त्याच कारणासाठी मी आता एकच गोष्ट सांगेन की या सगळ्याच्या मागे आहे ती म्हणजे तुझी मामी वल्लरी. तिला आता सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती आणि त्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे, असं म्हणत ते आता तिकडून ज्या वेळेला जायला निघालेत त्यावेळेला मात्र आता इकडे अर्णव त्यांना थांबवतोय. आणि त्याच वेळेला ते सांगतात, नाही बाळा, मला जायलाच पाहिजे. पण अर्णवने गळ घातले आणि त्यांना थांबवलंय. पण प्रेक्षकांनो, वल्लरीचं सत्य आता ज्या वेळेला अर्णवच्या समोर आले त्यावेळेला अर्णव आता काय निर्णय घेणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.